नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत अशी एक रेसिपी की आपल्या आगरी कोळी लोकांच्या घरात सर्रास केली जाते। नागपंचमी असो किंवा पिठोरी, नैवेद्यासाठी आवर्जून हा पदार्थ केलाच जातो। आज आपण करणार आहोत आपल्या आगरी कोळी लोकांचा एक पारंपरिक पदार्थ, एक जुनी आठवण, मुगोऱ्या। आजीच्या हातची जादू। आपण पटकन साहित्य काय घेतलंय ते पाहून घेऊया। आपण घेतलेले आहे 1 वाटी भरून तांदळाचं पीठ, सोबत घेतलेले आहे 200 ग्रॅम गूळ, ड्राय फ्रुट्स 1 वाटी भरून, दूध, ओलं खोबरं, वेलची जायफळ पावडर, चवीसाठी मीठ, तूप आणि एक जग भरून पाणी घेतलेलं आहे। ते जग भरून पाण्यामध्ये निदान 3 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आपण। आता आपण मुगोऱ्या करायला घेऊया। सर्वप्रथम ना आपण कढई ठेवले, आता त्यामध्ये घालूया एक अर्धा ग्लास भरून पाणी आणि पाणी जरा गरम होऊन द्यायचे। आपल्या पाण्याला ना उकळी आले, आता त्यामध्ये घालूया चिमूटभर मीठ चवीसाठी, सोबत घालूया वेलची जायफळ पावडर आणि त्यासोबत आपण थोडंसं तूप घालणार आहोत। जशी आपण मोदकांना खोय घेतो ना, तशीच खोय घेतलेली आहे। आता यामध्ये घालूया तांदळाचं पीठ, आता हे छान एकजीव करून घ्या। तुम्ही पाहू शकता आपली उकड सुद्धा तयार झालेली आहे। आता गॅस करूया बंद आणि एका परातीमध्ये काढून घेऊया। तर ज्याच्यात आपण खोय घेतली होती ना, त्या कढईमध्येच आपण 1 ग्लास भरून पाणी घेतोय, साधं पाणी, आणि हेच पाणी आपण मळण्यासाठी वापरणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपण पीठ किती सैल आपण असं मळलेलं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता यातला एक छोटासा तुकडा आपण काढून घेऊया। आता आपण काय करणार आहोत, ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत, अगदी लहान लहान आकाराचे। हे पहा असे, आणि यालाच आमच्या आगरी कोळी लोकांमध्ये म्हणतात मुगोऱ्या। असे प्रत्येक गोळे आपण तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपले गोळे तयार झालेले आहेत। आता ते एकमेकांना चिटकायला नको, त्यासाठी आपण थोडंसं तांदळाचं पीठ वरचेवर घालूया आणि वरचेवर असं घोळवून घेऊया, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही। तांदळाचं पीठ घेत आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि त्याची पातळ अशी पेस्ट तयार करायची आहे, की जेणेकरून मुगोरीला छान असा दाटसरपणा येईल। इतपत आपल्याला पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता ही 2 मिनिटं बाजूला ठेवूया। सर्वप्रथम आपण ड्रायफ्रुट्स थोडे तुपामध्ये भाजून घेणार आहोत। ड्रायफ्रुट्स असे भाजल्याने ते खाताना छान असे क्रंची क्रंची लागतात, त्यामुळे नक्की भाजून घ्या थोडे तुपामध्ये। आता हे झालेले आहेत, आता हे बाजूला काढून घेऊया। आता ना आपण लगडी ठेवलेली आहे, तर त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 ग्लास भरून पाणी।
आणि या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला कड आलेला आहे. आता यामध्ये आपण घालूया गूळ आणि गूळ चांगला वितळवून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता पाण्याला चांगलीच उकळी आलेली आहे. आता यामध्ये घालूया आपण तांदळाची पेस्ट. हे घातल्याने छान असा दाटसरपणा येतो मुगोऱ्यांना. आता हे चांगलं मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या. आता यामध्ये घालूया आपण ओलं खोबरं. सोबत घालूया थोडंसं मीठ घालणार आहोत आणि त्याचसोबत घालणार आहोत वेलची आणि जायफळ पावडर. कोणताही गोड पदार्थ असो त्यामध्ये थोडंसं मीठ घातल्याने त्याची रुची आणखीनच वाढते. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण यामध्ये घालणार आहोत काजू बदाम आणि त्याचसोबत आपण घालणार आहोत मुगोऱ्या. आता याला चांगल्या उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. एक 5 ते 7 मिनिटं चांगली उकळी काढून घेऊया आपण. मुगोरी आपला पारंपरिक पदार्थ आगरी कोळी लोकांचा. तर नक्की करून बघा, कारण आता सर्रास हा केला जात नाही. तर नक्की करा, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा या पदार्थाची चव कळेल. सगळ्यात लास्ट आपल्याला टाकायचं आहे 1 वाटीभर दूध. दूध टाकताना एवढीच दक्षता घ्यायची आहे की ते दूध ना गरम नसायला पाहिजे. आपण हे दूध मगाशीच गरम केलेलं होतं आणि त्यानंतर ते थंड करून घेतलेलं होतं आणि म्हणून ते आता आपण मुगोरीमध्ये घातलेलं आहे. गरम दूध घातलं तर गुळामुळे मुगोऱ्या फाटू शकतात. तर ही दक्षता नक्की घ्या. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या मुगोऱ्या तयार झालेल्या आहेत. दिसतायत की नाही सुंदर? तर नक्की करून बघा.